येणाऱ्या 15 दिवसांमध्ये माझा प्रवेश करावा अशी विनंती भाजप पक्षाकडे करण्यात आली आहे। त्या दृष्टिकोनातून बावनकुळे यांनी सांगितल्याप्रमाणे प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मला बोलावणं आल्यावर मी त्या ठिकाणी जाईल। दिल्लीला माझा पक्षप्रवेश व्हावा अशी माझी इच्छा आहे, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय। उद्या होणाऱ्या सभेसाठी मी मोदींच्या सभेला जाणार नाही। मी अजूनपर्यंत पक्षप्रवेश घेतला नाही। माझा पक्षप्रवेश झाल्यानंतर ज्या ठिकाणी नेत्यांच्या सभा असेल त्या ठिकाणी मी जाईल। प्रवेशाबाबत मी रोहिणी खडसे यांच्यासोबत कुठलीही चर्चा केली नाहीये। रोहिणी खडसे स्वतंत्र आहे, त्यांची फॅमिली स्वतंत्र आहे, त्यांना आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे, त्या विचार मांडण्यासाठी सक्षम आहे, असं देखील एकनाथ खडसे यांनी म्हटलंय। सर, तुम्ही केव्हा पक्षप्रवेश करणार आहात आणि कुठे करणार आहात? मी येणाऱ्या 15 दिवसामध्ये माझा प्रवेश करावा अशी विनंती पक्षाच्या वरिष्ठांकडे केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातनं बावनकुळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पक्षाच्या संदर्भामध्ये प्रवेशाची जी प्रक्रिया आहे ती पार्टीकडनं पूर्ण झाल्यानंतर मला बोलवणं आलं, मी त्या ठिकाणी मी जाईल। दिल्लीला माझा प्रवेश व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि त्याप्रमाणे मी या 15 दिवसामध्ये माझा प्रवेश करून निवडणुकीच्या कामाला लागेल। बावनकुळे असं म्हणतात की तुम्ही आणि रोहिणीताईंनी दोघांनीही पक्षात प्रवेश करावा, तो प्रवेश करू नये असं त्यांनी म्हटलं नाही आहे। बावनकुळे साहेबांनी रोहिणी यांनी मी असा प्रवेश करावा असं म्हटलं नाही, असा प्रयत्न असावा। उद्या मोदी जे आहेत ते विदर्भ दौऱ्यावर आहेत, कसं बघा तुम्ही तिथे जाणार आहात का? चंद्रपूर दौऱ्यावर मोदी आहेत। मी मोदीजींच्या सभेला काही जाणार नाही। मी काही अजून पक्षप्रवेश घेतलेला नाही आहे। माझा पक्षप्रवेश झाल्यानंतर ज्या ठिकाणी नेत्यांच्या सभा असतील त्या ठिकाणी स्वतःहूनही मी जाईल। रोहिणी ताई आणि उद्या शरद पवारांची संयुक्त परिषद आहे आणि तुम्ही आतापर्यंत त्यांना काही सूचना दिल्या आहेत का? त्यांना काही माहिती दिली आहेत का? मी रोहिणीताईशी या संदर्भात कुठलीही चर्चा केली नाही। रोहिणी ते स्वतंत्र आहेत, त्यांची फॅमिली स्वतंत्र आहे। जरी आम्ही एकत्र दिसत असलो तरी ते स्वतंत्र आहे, त्यामुळे त्यांना आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे आणि ते सक्षम आहे विचार मांडण्यासाठी। पवारसाहेबांनी याविषयी काही सूचना दिल्या नाही, माझं काय बोलणं पक्षप्रवेश कधी होईल? शेवटचा प्रश्न, चला पक्षप्रवेश कधी होईल सर? चला